नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आपल्यासोबत आहेत विदर्भाचे काका. काका पॉडकास्ट मला काय भोकाले बोलावलं नाही इथं. भोकाले नाही हो, तुम्हाला गाडी घ्यायची आहे ना म्हणून बोलवलं. काय प्रश्न आहे विचारात येईल. शोरूम मध्ये घेऊन चाल ना, इथं काय आणलं मला. अरे हे दोघंच करते सगळं गाडीचं, येईलच विचार. येईल हा, हे दोघं जण आहे. हे चंगू मंगू नाही, श्रेयस आणि अनिस भाई आहे. अच्छा, काय करता बाबू तू? आम्ही गाडीचे रिलेटेड सगळे काम करतो. अच्छा, मेकॅनिक आहे म्हणजे तुम्ही? नाही काका डॉक्टर आहे, गाडीचे डॉक्टर आपल्या भाषेत. डॉक्टर? हा. ते तुमच्या ते कानात घालाचा पॅम्पा पोपो ते कुठं गेला ते? काका थांबा तुम्ही. तर आम्हाला गाडी घ्यायची होती, तर आम्हाला पीडीआय करायचं होतं. डिप्लोमा केला ना त्याला तर 6 वर्ष लावले. बसला बेरोजगार घरात, आता पीडीआय करता का अजून तो? अरे प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन असते, थांबा ऐकून घ्या त्याचं. पीडीआई मतलब काका प्री डिलीवरी इंस्पेक्शन, जो अपने को गाड़ी लेने के पहले करना पड़ता है। पीडीआई में हम गाड़ी की पूरी फंक्शनैलिटी चेक करते हैं, जिसमें सारे सेंसर, पूरी जो उसकी ऑपरेटिंग्स है, फीचर्स है, उसके सबसे ज़्यादा मेन इंपॉर्टेंट होता है उसमें पेंट। तो उसका हमारे पास में एक गैजेट है, वो गैजेट से हम गाड़ी का पूरा पेंट चेक करते, प्लस मैन्युफैक्चरिंग ईयर्स ऑल पार्ट्स की जहाँ जहाँ पर मेंशन होती है कंपनी, टायर्स का मैन्युफैक्चरिंग, उस पर भी डेट्स होती है टायर मैन्युफैक्चरिंग की, वो भी चेक करते. हे काऊन करत असते बाबू पीडीआय? पीडीआय का करणं गरजेचं आहे? जसं आता आपण म्हणतो की जसं गाड्या ज्या आहेत हे ट्राल्यामध्ये आपल्या इथे येतात. जसे मोस्ट ऑफ द प्लांट चेन्नई, कर्नाटका, इकडे तिकडे त्याचे प्लांट्स असतात. तर त्याच्यामुळे कसं आहे, गाडी चढवताना उतरवताना कधी कधी काही डॅमेज होते, कधी कधी कंपनीकडनं किंवा मॅन्युफॅक्चरिंग काहीतरी डिफेक्ट्स असतात गाडीमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला पीडीआय करणं हे आवश्यक होऊन जाते. बरे, पीडीआयचा विषय ज्या डोक्यात आला कसा पण, म्हणजे पीडीआय डोक्यात म्हणजे यायचं जे आहे, आता स्वतःची माझं शॉप असताना माझ्याकडे आधी गॅजेट्स वगैरे नव्हतं. त्याच्यामुळे माझी स्वतःची जी गाडी आहे तेच रिपेंटेड निघाली. कुठेतरी तिला डॅमेज लागलं होतं आणि शोरूम मध्ये तिला रिपेअर करण्यात आलं. त्याच्यानंतर मग आपलं जसं काम आहे, जसं पीपीएफ याचं त्याचं माझं काम, त्याच्यामुळे हे रिपेंटेड गाड्या किंवा डॅमेज असलेल्या गाड्या हे आपल्याला चालत नाही. काम करताना ते फिनिशिंग येत नाही. तर त्याच्यामुळे तिथून लक्षात आलं की आपण गाडी घ्यायच्या पहिलेच गाडी चेक केलेली बरी. म्हणजे यांनी काय होते की कस्टमर फुल सॅटिस्फाईड पण होतो आणि आपल्या डोक्यामागे नंतरचं टेन्शन पण नाही राहत. कसं आहे काका, जेव्हा आपण गाडी घेतो आणि गाडी घेतल्यानंतर आपण त्या गाडीला ऍज अ फॅमिली मेंबर ट्रीट करतो आणि ती गाडीमध्ये काही फॉल्ट असणं, काही डिफॉल्ट असणं, ह्या गोष्टी बरं नाही. त्याच्यामुळे कसं ते एक हा पण एक कन्सेप्ट आहे की आपल्याला पीडीआय अमरावती शहरात सुरू करावं लागलं. तर हे पीडीआय करता करता असं कधी झालं का की एखादी गाडीवर रिपेंट भेटली किंवा डॅमेज भेटली तुम्हाला? हा, जनरली आपल्याला गाड्या तर फ्रेशच मिळतात आपल्या इथे लकीली अमरावतीमध्ये. मोस्ट ऑफ द टाइम एक नागपूर रोडनी शोरूम आहे, तिथे असा प्रॉब्लेम जनरली येतो. जिथे गाडी आम्ही चेक केल्यानंतर गाडी रिपेंटेड निघाली आणि आमच्या एक्सपिरियन्स नुसार तर आम्हाला असं वाटलं गाडी युज्ड आहे. त्याच्यामुळे त्या गाडीमध्ये जसं हार्ड वॉटर आहे. आता हार्ड वॉटर जर जनरली म्हणतो आपण, हार्ड वॉटर हे तुम्हाला 3-4 वर्ष गाडी वापरल्यानंतर येते. त्या गाडीमध्ये आम्ही जेव्हा पीडीआय म्हणजे शोरूमची गाडी चेक करायला गेलो, त्या गाडीमध्ये हार्ड वॉटरचा पण एक प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे एक जनरली पीडीआय त्या कस्टमरनी केला, त्यांच्यासाठी खूप सक्सेसफुल राहिला तो. बाबू पण ते शोरूम वाले बाहेरच्या लोकांना पीडीएफ करू देते काय? काका पीडीआई करू देते का ते? हाँ करो देते ना. सिर्फ अभी अपने विदर्भ साइड में अमरावती में अभी हमने स्टार्ट किए, बाकी सब जगह चालू है. यहाँ पे लोगों को मालूम नहीं था, पर अभी धीरे धीरे पता चल रहा है, लोग करवा रहे अपने इधर भी. म्हणजे सगळ्या सिटीज, मोठ्या सिटीज मध्ये पीडीआय करा. हाँ, सब बड़ी सिटी में शुरू है, अभी भी शुरू है, बहुत पहले से. अपने यहाँ पे तो अभी हमने शुरू किया, विदर्भ साइड में अमरावती में सबसे पहले हमने शुरू किया. तर इकडच्या लोकांना माहित नाही आहे काय पीडीआय, म्हणून हे पॉडकास्ट घेऊन राहिलो आपण. ते आपले लोक तसे साधे सुधे लोक आहे ना बाबू इकडले. नवीन बिझनेस मध्ये खूप प्रॉब्लेम येते. असं नाही झालं का कधी का कोणाला हाकलून दिलं शोरूम मधून? हा, घडल्या अशा घटना. घडलाय? वा, घडल्या आमच्यासोबत अशा घटना घडलेल्या आहेत की बा आम्ही म्हणजे थोडं गेलो शोरूम मध्ये, काही बा असेल तर सांगा. तर आम्हाला तिथून असं की बा ठीक आहे निघा तुम्ही इथून. प्रेमाने हाकललं होतं, टाईप ऑफ हाकलून दिलं होतं आम्हाला पण. डबल भेटले नाही का मग ते? बाबा डबल भेटले ना. आम्ही खूप चांगल्याने भेटलो त्यांच्यासोबत. त्यांना पण ते आठवतच असेल आम्ही कसं भेटलो त्यांच्यासोबत. नक्कीच त्यांना. तुम्ही काही केलं नाही का ना? मीडियात मारली सांगा ना काय. नाही आम्हाला इंटरेस्ट आहे ना. इंटरेस्ट आहे काका, ऐकायचं काका. जसं आम्ही तुम्हाला स्टार्टिंग मध्ये सांगितलंय की आम्ही नागपूर रोडच्या एका शोरूम मध्ये, नामांकित शोरूम मध्ये थोडा कामासाठी गेलो. तर आम्हाला त्यांनी थोडंसं बाहेर केल्यासारखं केलं, प्रेमाने वगैरे. आता
तर मग त्यांच्यानंतर जसं गाडी आम्ही पीडीआय करायला गेलो आणि त्याच्यानंतर ते गाडी एकदम रिपेंटेड निघाली आणि त्या प्रत्येक गोष्टी, मग ते तो एक राग आमच्यावर घेऊन होते किंवा आपण यांना काम दिलं नाही म्हणून हे राग काढायच्या याच्यात नेहमी येतात, चुका काढतात, जाणून चुका काढतात. त्यांचं असं एक मिसकन्सेप्शन आहे. पण असं काही नाही. बाकीच्या शोरूम मध्ये पण आम्ही जातो. जसं आता इकडचे जेवढे पण बडनेरा रोडनी जेवढे पण शोरूम्स आहेत तिथे आम्ही गेलेलो आहे, व्हिजिट केलेलं आहे. त्यांच्या गाड्या फ्रेश असतात. तुम्ही त्यांना कधी पण विचारू शकता. आम्ही त्यांच्या गाड्यात कधीच प्रॉब्लेम काढत. नेमका हा प्रॉब्लेम नागपूर रोडच्या शोरूम मध्ये का होतो याचं तर आन्सर आमच्याकडे पण नाहीये. त्यांनी आय होप ते तुम्हाला आन्सर करतील. नाही पण एक नाही आम्ही जातच नाही ना त्या शोरूम मध्ये गाडी काय की मला सांगायचं पब्लिकला, माझी गाडी जेव्हा पीडीआय करायला आले होते तेव्हा यांच्याकडे एक मशीन आहे, त्याच्यात डायरेक्ट लिहून येतं की पेंटेड आहे की रिपेंटेड आहे म्हणून, किंवा डबल लेन मारली. तर माझ्या गाडीवर ठेवलं तेव्हा तर ते ओके होती की म्हणजे बा चांगल्या कलरची आहे वगैरे वगैरे दाखवली त्यांनी डेन्सिटी वगैरे. पण जर कोणत्या गाडीवर ठेवल्यावर ते दाखवत आहे की रिपेंटेड आहे तर मशीन तर प्रत्येक वेळेस चुकीची नसणार आहे. नाही आम्ही तर हे पण म्हटलं होतं त्यांना की समजा जर आमची मशीन जर फॉल्टी आहे, चुकीची आहे, तर तुम्ही तुमची मशीन आणा आणि आमच्या मशीनला तुम्ही क्रॉस चेक करून ते असं म्हणाले की नाही आमची तर अलाऊ नाही आहे. मग त्याच्यानंतर असं होत नाही, असं पॉसिबल नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी आहे, पॉसिबल नाही आहे हे वगैरे. त्यांना अंदर डीप डाऊन त्यांना पण माहिती होतं गाडी रिपेंटेड आहे किंवा गाडी लागलेली आहे किंवा गाडी वापरलेली आहे, हे त्यांना पण माहित होतं. म्हणून ते आम्हाला एक रिझन म्हणून सबसे मेन उन्होंने तो पहले ये बोले की डायरेक्ट प्लांट से गाड़ी यहाँ आई करके. ट्राल्यामधून डायरेक्ट गाडी उतरवली. तर आम्ही जेव्हा गाडीची कंडिशन बघितली तर तेव्हा गाडी ट्राल्यामधून उतरलेली कशी शोरूम मधून निघाली आणि आपल्याकडे डायरेक्ट आली. तर ते फ्रेश असतं. जसं बडनेरा रोडचे जेवढे पण शोरूम आहे त्यांच्या गाड्या फ्रेश दिसतील तुम्हाला. बट तुम्ही जेव्हा त्यांची गाडी मी जेव्हा बघितली, ते गाडी चालवलेली होती. 100% शुअर आहे मी त्या गोष्टीसाठी. आणि त्याच्यानंतर ते हार्ड वॉटर हे सगळ्या स्क्रॅचेस गाडीवर, तर हे ट्राल्यामधून येताना किंवा ट्रान्सपोर्ट मधून येताना होत नाही. जेव्हा आपण रोडवर गाडी चालवतो किंवा तिला वापरतो तेव्हा ह्या घटना घडतात. म्हणजे ज्या गोष्टी वापरलेल्या लक्षात येते, गाडी आपल्याला वापरलेल्या लक्षात येते. तर हे रियल इन्सिडेंट फ्रॉड आहे. तर या फ्रॉड पासून वाचण्यासाठी अपन पीडीआई करो. नेक्स्ट टॉपिक. और ये पीडीआई करवाना कब रहता है? गाड़ी का पीडीआई जब आप गाड़ी की बिलिंग होने के पहले और आरटीओ का रजिस्ट्रेशन होने के पहले, क्योंकि अगर वो एक बार आपका बिलिंग हो गया या रजिस्ट्रेशन हो गया तो गाड़ी आपके नाम पे रजिस्टर्ड हो जाती है आरटीओ में. एकदा आपल्या नावावर झाली की आपण उसके बाद में वो कुछ भी नहीं कर सकते ना. आप ओनर बन जाते हैं, शोरूम से ओनरशिप हट जाती गाड़ी. तो ये पीपीएफ जो करवाते हो आप लोग, तो ये पीपीएफ के कम चार्जेस में भी मार्केट में अवेलेबल है, तो आपके थोड़े ज्यादा क्यों है चार्ज? सिंपल आन्सर आहे. सगळे जे क्रिएटर्स आहेत ते चिल्लर मध्ये पैसे घेतात, तुम्हीच कोण गड्ड्यामध्ये घेता. ये पॉडकास्ट गाड़ी के बारे में है, हम क्वालिटी वर्क देते हैं इसलिए. सेम आन्सर आमचं पण आहे. आम्ही पण तुम्हाला क्वालिटी वर्क देतो आणि G9 प्रोडक्टची एक अश्युरिटी असते आमच्याकडे की तुम्हाला आमच्याकडे जे आहे, जे प्रोडक्ट जे आहे, जे आम्ही तुम्हाला प्रॉमिस करू तेच तुम्हाला तुमच्या गाडीवर अप्लाय सुद्धा करू. तर हेच एक कारण आहे की आमचे जे रेट्स आहेत थोडेसे बाकींपेक्षा हाय आहे. बस हेच एक बेस्ट रिझन राहील माझ्या अकॉर्डिंग. पीपीएफ का काय 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 पीपीएफ म्हणजे? पीपीएफ म्हणजे काका कसं आहे की आपण जेव्हा गाडी घेतो, आता गाडीला आपण जसं मी तुम्हाला आधी पण आपण बोललो की आपण गाडीला एका फॅमिली मेंबर सारखं ट्रीट करतो. तर त्याचं जे कलर आहे तो नेहमी नवीनच असला पाहिजे म्हणून आपण गाडीला पीपीएफ करतो. त्याचा अर्थ पेंट प्रोटेक्शन फिल्म असा आहे. तर त्याचा सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स मला आलाय. माझी गाडी घासली साईडनं तर असा चिरा आला बिलकुल त्याच्यावर, पण त्या पीपीएफलेच खर्चटलं नाही. म्हणजे पण पीपीएफ आहे काय, म्हणजे काय लावता तुम्ही त्याच्यावर? तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्सला कधी लॅमिनेशन केलाय? तुमच्या ज्या डिग्र्या जुन्यावाल्या त्या लॅमिनेशन केलाय कधी? तसंच आपण गाडीला लॅमिनेशन म्हणजे असं गाडीला आपण हे करतो म्हणजे प्लास्टिक कोटिंग बिटिंग करतो का? हा, प्लास्टिक कोटिंग आपलं तुमच्या भाषेत बिलकुल. हा म्हणजे काही झालं बाहेरून गिरून गाडीला तर त्या कोटिंगले होईल, कलरले नाही होईल. काय बाबू हे तुम्ही घासत राहता, आपल्या करा लागते गाडी. तुम्ही वावरात नेत राहता, घासत राहता गाड्या. हो बरोबर. तुमच्यासाठी तर खूप गरजेचं आहे काका काय पीपीएफ. गाडीले ना? गाडीले गाडीले हो ना. गाडीच नाही यावर टिंब नाही आहे ना. हा, आपले पीपीएफचे चार्जेस ह्यासाठी जास्त आहे की आपण 5 वर्षाची वॉरंटी सुद्धा घेतो आणि सोबतच कस्टमरला एक वॉरंटी कार्ड पण देतो, जे कस्टमर आपल्याकडे येऊन किंवा पूर्ण पॅन इंडिया कुठे पण ते क्लेम करू शकतं. काही पण प्रोडक्टमध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा ते माझ्याकडे काम केलं आणि त्यांना कन्याकुमारीमध्ये प्रॉब्लेम आला प्रोडक्टमध्ये, तर तिथे जे पण ऑफिशियल जे आमचे काम करणारे आहेत तिथे ते त्यांच्या प्रोडक्टची वॉरंटी क्लेम सुद्धा करू शकतात. अच्छा, मस्त आहे बाबू हे तर. मग अजून माही पुरी गाडी पाहिली तुम्ही अंदरून बाहेरून? अंदरून बाहेरून बापा काय गाडी बनवली राजा. धन्यवाद. इथंच बनवली काय? मी नाही बनवली, यायला बनवली काय? मग हे 2 पोटे ना. मी फक्त पैसे दिले. म्हणजे कलाकार आहे बे तुम्ही. धन्यवाद. मग कलाकार तुम्ही काय ते लाइटिंग फायटिंग तुम्ही टाकली याच्या गाडीत? हो, याच्या गाडीत आम्हीच टाकली. काय गाडी बनवली राजा तुम्ही? आपल्या गाडीत द्यान का टाकून?
तुमच्या गाडीत टाकून देऊ ना. काय काय टाकलं ते सांगा ना थोडं. काय टाकलं तुम्ही ते? सबसे पहले तो आपकी गाड़ी को हमने सुजुकी से मर्सिडीज में कन्वर्ट किए उसको. मर्सिडीज वाला लुक दिया करके मेरे को ट्रैफिक पुलिस वाले ने रास्ते में रोक के बोला की अरे शशांक दादा तुम्ही आहे का. मी विचारत होतो गाडी कोणती आहे. मर्सिडीज वाटू राहिली म्हणजे. म्हटलं सुजुकी आहे. ये हुआ था सच में. आगे उसके अंदर सबसे पहले अपन ने उसको मतलब हमने उसको ड्यूल टोन में कन्वर्ट किए. जो उसका रूफ था, रूफ के ऊपर में हमने पीपीएफ अप्लाई किए का. ये सबसे पहली बार हुआ अमरावती में की पीपीएफ से गाडी ड्युअल टोन करी आहे. क्योंकि पीपीएफ मध्ये कसं करतात नुसतं प्लास्टिक ट्रान्सपरंट असतं. तर यांनी ब्लॅक पीपीएफ वापरला ड्युअल टोन करण्यासाठी गाडीला. गाडी पास. और उसके अंदर इंटीरियर में जो अपन ने चेंजेस किए उसमें एम्बिएंट लाइन इंस्टॉल किए और उसके बाद में गाड़ी के अंदर पूरा सॉफ्ट टच लगाया. और बाकी का काका ने इंटीरियर तो देखे गाड़ी का. अरे काय इंटेरियर लाईट बीद असं वाटतं त्याच्या बांधमध्ये वो सब हम नहीं लगाएगा का. रात्री आता इथे पॉडकास्ट. सीट कवर भी इंस्टॉल किए, सॉफ्ट टच इंस्टॉल किए. और सॉफ्ट टच म्हणजे काय होते बाबू? सॉफ्ट टच वो काका दरवाजे पे जो आता ना हैंडल पकड़ने का, उधर भी हमने उसको मैचिंग जो सीट कवर लगाए थे लेदर उससे लेदर मैच किए. उसका कलर पूरा सेम फैब्रिक में मैच किया. और हात ठेवल्यावर मोमो लागते ते. अच्छा अच्छा अच्छा. आता आलो ना आपण. भैया के गाड़ी में फ्लोर लैमिनेशन भी किए थे. फ्लोर लॅमिनेशन मतलब? फ्लोर लैमिनेशन जो अपन गाड़ी को बाहर से पीपीएफ कर रहे हैं ना, वैसा अंदर के लिए भी एक पीपीएफ नहीं आता. उसका एक अलग प्रकार का मटेरियल आता. प्रोटेक्शन. उसका प्रोटेक्शन के लिए उसके अंदर कचरा नहीं फंसने होना, धूल नहीं फंसने होना, उसके लिए अंदर से वो भी किए थे. ते तुम्ही वावरातून डायरेक्ट पाय टाकताना गाडी भरवता गाडी ते उचलून फेकता येते. पण अर्धवटच फेकल्या जाते ना. जे उरते ते गाडीतच उरते. मग ते अंदर चाललं जाते. मग ते काढताना गाडी खराब होते. मग ते व्हॅक्युम क्लिनर बी नाही निघत. त्याच्यासाठी फ्लोअर मॅटिंग बनवते खाली, जेणेकरून पाणी सांडलं त्याच्यावर तर वास नाही आला पाहिजे म्हणून. समजलं. अजून ते टीपीएमएल लावलं ना तुम्ही गाडीत तर त्यांना काय होते, चारही टायरात केवढी हवा आहे, कमी आहे, जास्त आहे, पंचर आहे, सारं दाखवते. टीपीएमएल लावलं, लाईट लावले, ड्युअल टोन केली, आपलं अलॉय व्हील टाकले 70,000चे. ते डिस्काउंट करायला लागते ना बाबू. मी काय म्हणतो, ते शोरूम वाले तर म्हणत होते काहीतरी कोटिंग टेफ्लॉन काहीतरी करतो म्हणे कोटिंग गाडीले. अरे काका वो तुम्हारे जैसा पुराना हो गया. अभी उसकी जगह पे सिरामिक और ग्राफेन आ गया. वो पुराना था. उसके कुछ टाइम के बाद में 4-6 महीने के बाद में उसमें से छिलटे जाना शुरू हो जाते थे. उसके विजिबल रहता था, उसके पार्ट्स निकलते थे. अभी जो सिरामिक और ग्राफेन अपन करते उस पे ये सब नहीं होता. आपको पता भी नहीं चलेगा कि है या नहीं है. उसका इफेक्ट जब आप चेक करने लाएंगे यहाँ पे हमारे पास में, तो हम बताएंगे आपको वो अभी है कि नहीं है. और जो आप कोटिंग करेंगे वो कोटिंग की भी आपको वारंटी मिलेगी. जो भी साल के लिए आप लेंगे, 2 साल, 3 साल, 5 साल, जितने साल के लिए आप लेंगे. पॅकेजेस आहेत. जसं आपल्याकडे पॅकेजेस चालू होतात 3 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंत पण आहे. जेवढं तुम्ही पण नाही जगणार असं वाटते मला. पण आहे आपल्याकडे त्याचे तेवढे पॅकेजेस. तुम्ही ते नाही बाबू, मी जगतो. जगता. हा काबे मी मगांपासून म्हणून राहिलो. हा मले पुराणा म्हणते, तू म्हणतो मरतं नसन तसं. तुझ्यापेक्षा जास्त काढू शकतो मी अजून. काय होगा काय वर्ष दिवस जास्त जगू शकतो मी. तुला काय वाटलं? मला काय आता का वय आहे का भाऊ भाई? आता तर आजी नाही आहे. काय आजी म्हटलं गेली. दुःख आहे ना, दुःख दाखवा. खुशी असल्यासारखे का सांगू राहील? खुशी नाही आहे, दुःख आहे. रात्री काय आठवण येते मला. कधी रात्री एकटा असतो ना, एकटा पण वाटतं. ठीक आहे, आपण पॉडकास्ट बद्दल बोलू. भाऊ मला लय आवडलं यायचं. माझ्या गाडीत जे जे लावायचं आहे सारं लावून द्या. मला एकदम ओके करून द्या गाडी. एक मिनिट. पण ते गाडीत जेव्हा आपण आफ्टर मार्केट गोष्टी लावतो तर मग त्यांना वॉरंटी कोलॅप्स होते ना? नहीं, वो उसमें हम लोग काम ही नहीं करते. जो हम काम करते हैं, जो कंपनी अलाउ करती, सारी चीजें जितने भी फिटमेंट्स हमारे पास में सब प्लग एंड प्ले वाली है. कोई भी सॉकेट, कोई भी केबल हम कट नहीं करते. अच्छा. जो उसके अंदर फिट होता है सेम सॉकेट वही वाली चीजें सब लगाते. म्हणजे कंपनीनंच प्लग दिलं असते, त्याच्यात तुम्ही जोडता फक्त. हाँ. मला असं म्हणण्यात आलं होतं जेव्हा मी बिझनेस करून आलो की मराठी माणसानं बिझनेस नाही करावा म्हणे. मी तर त्याला दाखवणारच आहे कधी ना कधी की मराठी माणूस बिझनेस मध्ये काय काय करू शकते. पण मला विचारायचं होतं की तुम्हाला आयडिया कसं काय आली की हा बिझनेस करायला पाहिजे? लहानपणापासूनच मला ह्या कार बाईक्स मध्ये खूप इंटरेस्ट होता. आणि जेव्हा मी स्वतः गाडी घेतली होती तेव्हा मला ह्या सर्व्हिस ज्या मला पाहिजे होत्या, मी बेसिकली अमरावती पासून आहे, तर अमरावती मला ह्या क्वालिटीचं वर्क कोणी देत नव्हतं. जसं माझं एक्सपेक्टेशन खूप हाय होतं ह्या रिगार्डिंग बिझनेस पासून. कारण की मी पण माझी गाडी जसं माझा फॅमिली मेंबर आहे म्हणून ठेवतो. त्याच्यामुळे कसं माझं एक्सपेक्टेशन क्वालिटी वर्क मध्ये होतं ना की पैशांमध्ये. मला छोट्या छोट्या गोष्टीसाठी नागपूर किंवा त्याच्या पुढे किंवा मुंबई, पुणे या ठिकाणी जावं लागायचं. तर मग असंच एक डोक्यात आलं की चला यार, आपण ती क्वालिटी जर ते लोक देऊ शकत आहे तर आपण तीच क्वालिटी अमरावतीमध्ये का द्यायची नाही. तर म्हणून बा आपण एक नवीन म्हणून आपण अमरावतीमध्ये त्या लेवलची क्वालिटी आणि अमरावतीमध्ये ह्या लेवलची क्वालिटी माईट बी कोणी देत असेल
देत असेल तर खूपच चांगलं आहे, मला तर नाही दिसलं, बट देत असेल म्हणजे आम्ही तर देत आहे, तर तुम्ही इथे येऊन नक्कीच एखादी सर्व्हिस आमची हे करू शकता. म्हणजे सरळ गोल होता त्यांचा की ज्या कामासाठी आपल्याला पुणे, मुंबई, नागपूर जावं लागायचं ते आता अमरावतीतच भेटणार आहे. आणि त्याच्या डिटेल्स वगैरे मी काय डिस्क्रिप्शन मध्ये वगैरे देऊन देईल की तुम्हाला करवायचं करू शकता, कारण की माझी पर्सनल स्वतःची गाडी मी यांच्याकडून करवलेली आहे, मला तरी तेवढा भरोसा होता म्हणून. आणि आज काहीतरी आपल्याला द्यायचं आहे का? नाही गाडी माहिती आहे ना. तर तुम्ही आज आमच्या शॉपमध्ये व्हिजिट केलं तर आमच्या शॉप मधून एक छोटंसं गिफ्ट अरे सरांसाठी पहिलेच रेडी आहे. सरांसाठी छोटंसं गिफ्ट होतं माझ्यासाठी. तुम्ही गाडी घ्या काका, तुम्हाला पण आम्ही ते चाबीचं केस देऊ. आमच्याकडनं जे आमच्याकडनं सर्व्हिस घेईल आम्ही त्यांना चाबीचं केस देऊ. ही केस आहे. कायची केस होय मला पाहू दे बरं बाबू, मायावर केस लागेल. काका लोखंड काय हो? अरे हे कोर्टातली केस आहे, द्या इकडे. मारून कर राहिले. स्वतःच्या गाडीत सारं लावलं, एवढं सर्व लावून घेतलं, एवढं सारं पिढ्या केलं, मला सांगून नाही राहिला तू माझ्या गाडीच्या वेळेस, याच्याकडून मला माहीत पडून राहिलं एवढं सर्व असते म्हणून. आता तुला हिस्सा नाही देत मी माझ्या प्रॉपर्टीतला पाहिजे. मी काकूला सांगत नाही तुमचं तिकडे लपडा चाललं बाहेर म्हणून दुसरीसोबत. आपलं पर्सनल आहे ते थोडंसं लोकांचं सगळे कॅमेरा बिमेरा सर्व हिस्सा डबल लागत मला. हिस्सा डबल लागून डबल कुठून काय पैदा करू का अजून. चला आता भेटूया नेक्स्ट आपल्या पॉडकास्ट मध्ये. आम्ही खूप प्रयत्न केला की काहीतरी नवीन सुरू करायचा म्हणून हा पॉडकास्ट होता आणि तुमच्याकडे इन्फॉर्मेशन पण पोहोचवायची होती आम्हाला. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि नेक्स्ट याच्यात आम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे, तुमचा बरं काही बिझनेस आहे, तुमचं काही आहे तर तुमचा बरं आपण पॉडकास्ट घेऊ शकतो. त्यासाठी इथे नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुमची डेट बुक करा. आणि विदर्भाच्या काकाकडून नमस्कार. नमस्कार बाबा. परीक्षित लंगडे फॉर यू. धन्यवाद.